तुम्ही कधी अशा पद्धतीची अख्खा मसूरची भाजी खाल्ली आहे का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा. नमस्कार, मी सुषमा धुमाळ सातारी तडकामध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासाठी सातारा, कराड, कोल्हापूर स्पेशल अख्खा मसूरची भाजी घेऊन आली आहे. तर चला पटापट रेसिपीकडे वळूया. बघा, आज आपण अख्खा मसूर बघतोय. त्यासाठी इथं अख्खा मसूर मी भिजवून घेतलाय 2 तास कोमट पाण्यामध्ये. इथं 2 कांदे लागणार आहे, 1 टॅमॅटो, कोथिंबीर आणि काही मसाले लागणार आहेत. तर चला, सगळ्यात अगोदर आपण काय करायचंय? आपण इथं कुकर घेतलाय. कुकरमध्ये जवळजवळ मी 2 पळी तेल टाकते आणि आपल्याला तेल छान गरम होऊन द्यायचं आहे. तेल बघा गरम झालेलं आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये आहेत ना थोडीशी मोहरी टाकायची, जिरं टाकायचं आहे. हे चांगलं तडतडलं की आपण जो कांदा बारीक चॉप करून घेतला आहे तो टाकायचा आहे. जवळजवळ 2 कांदे मी घेतलेले आहेत. बघू शकता इथं कांदा आपण टाकून घेऊया आणि कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे. बघा, मी तुम्हाला एकदम साध्या सोप्या अशा व्हिडिओ दाखवते. आवडतात का तुम्हाला? नक्की मला कमेंट करून सांगा. तसेच तुम्ही कुठून बघताय हा व्हिडिओ ते सुद्धा सांगा, म्हणजे मला कळेल माझे फॉलोअर्स कोणत्या राज्यातून, कोणत्या जिल्ह्यातून आणि कोणत्या गावातून बघतायत. बघा, मी इथं टॅमॅटोसुद्धा कांदा झालेला आहे. आता टॅमॅटोसुद्धा आपण कांद्याबरोबर छान परतून घेऊया. चांगलं मऊ झालं पाहिजेत. आता त्याच्यामध्ये 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर टाकून घेते. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तसंच लसूण खोबरं, मी इथं जवळजवळ 2 चमचे लसूण खोबरं घेतलेलं आहे. आता हे आपण ही झटपट भाजी करतो आहे अख्खा मसूर कुकरमध्ये, त्यामुळं मी बघा अशा पद्धतीने आता लसूण खोबरं टाकून हे चांगलं मिक्स करून घेते. आता त्याच्यामध्ये हळद 1 चमचा, आपली चटणी 1 चमचा, ही जवळजवळ मी बेडगी चटणी टाकली 1 चमचा कलर यायला, आणि 2 चमचे घाटी मसाला, कांदा लसूण मसाला. म्हणजे तुमच्याकडं नसेल, तुमच्याकडं जो मसाला असेल तो तुम्ही टाकू शकता. बघा, आता हे व्यवस्थित परतून घेऊया आणि ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकूया. त्याने काय होतं, कांदा आपला छान पचला जातो आणि छान ग्रेव्ही अशी मिळून येते गरम पाण्यामुळं. बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आता बघा तेल सुटायला लागलेलं आहे. आपलं मसाला चांगला परतला गेलेला आहे. आता आपण जे अख्खे मसूर भिजवून घेतले होते, स्वच्छ धुवून घेतलेत, आता ते आपल्याला ह्याच्यात टाकायचे आहेत. हे आपण डायरेक्ट कुकरला लावतोय. काय शिजवून मग भाजी करतात, पण मी हे डायरेक्ट अख्खे तुम्हाला कुकरमध्ये करून दाखवते ही भाजी. बघा अशा पद्धतीने हे सर्व टाकून त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आणि व्यवस्थित आपल्याला हे मसूर ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे. पुन्हा एकदा 1 ते 2 मिनटं छान परतत राहायचे आपल्याला. व्यवस्थित त्याचा उग्रपणा वगैरे निघून जातो. आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये पुन्हा गरम पाणी ॲड करायचं आहे. बघू शकता, आता मी इथं पुन्हा गरम पाणी ॲड करते. तुम्हाला ग्रेव्ही मसूरची कितपत पाहिजे त्यानुसार त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. बघा, मी जवळजवळ इथं 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला थिकनेस येण्यासाठी शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे 2 चमचे. शेंगदाण्याचं कूट टाकून चांगलं हलवून घेऊया आणि आता त्याच्यामध्ये बारीक कोथिंबीर चिरून टाकूया. आता हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला झाकण लावून फक्त 2 शिट्ट्या करायच्या. 2 शिट्ट्यात आपला अख्खा मसूर तयार होतो. बघू शकता, आता इथं जवळजवळ 2 शिट्ट्या आपण करून कुकर झालेला आहे थंड. आता काढून बघूया. बघा, आहा, काय मस्त भाजी झाली, तरी पण खूप छान आली. इथं आपली 1 नंबर भाजी अशी तयार झालेली आहे. बघा, कराड, कोल्हापूर, सातारा या साईडचा स्पेशल असा अख्खा मसूर इथं तयार झालेला आहे. तुम्हाला भाजी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मी दाखवलेली अख्खा मसूरची भाजी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.